शुभम आहे ना पहिले. चालेल मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण अमितला सुद्धा पाहतोय. महत्त्वाचं योगदान माहीमचा महाराजा चषक जी मात्र येणाऱ्या 23 जानेवारीपासून आपल्याला पुन्हा एकदा पाहायला भेटणार आहे. तर तो सुद्धा माहीम पॅकरच्या संघाकडून इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडूवरतीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क तितका चांगला झाला नाही. निर्धाव चेंडू घोषित केला जातोय. इथे मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत, दंडित करतायत. वाईट बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव. पहिली धाव धावफलकावरती कोरली जाणार आहे एक्स्ट्राच्या रूपामध्ये. शुभम आणि घनश्यामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला षटकं सांभाळायची आहे. 5 भाई चषक 2024चा अनुभव आपण घेतोय, जो प्रेक्षक राजा ऑनलाईन सुद्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून SSS या वाहिनीवरती जोडला जातो. तुमचं सुद्धा पुन्हा एकदा वेलकम असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. जर सबस्क्राईब केलं नसेल आपण SSS ला तर करायचं आहे, कारण येणाऱ्या भविष्यामध्ये अनेक भल्या मोठ्या स्पर्धा आपल्याला याच वाहिनीच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत. फटका चांगला आहे आणि चेंडू निघून जातोय ओव्हर द रोप. 4 धावेसाठी. पाच धावा धावफलकावरती झाल्या. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. स्टेट ऑन द ट्रॅक खेळायचं होतं. अमित चेंडू खाली आहे. वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईडला खेळायचा होता. चेंडू ट्रॅव्हल झाला ऑफसाईडला. एक धाव परिपूर्ण होते. धावफलक जमून पोहोचणार आहे 6 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. घनश्याम शिंदेला आपण फलंदाजी मार्कवरती पाहतोय. कालच्या दिवसामध्ये अयान रॉयल चेंबूर संघाला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी महत्त्वाचं नेतृत्व योगदान मात्र त्याने दिलंय. आज मात्र स्टेशन वाईज फॉरवर्डमध्ये सुद्धा आपण त्याला इन ॲक्शनमध्ये पाहतो या सामन्यामध्ये. ट्राय केलंय. खेळाडू तिथे आहे. एक नवोदित खेळाडू या प्रयत्न त्याच्या माध्यमातून झालेत. महत्वाचं स्टेशन वाईज फॉर्मेटमध्ये आपण अनेक नवोदित खेळाडू उदयास येताना पाहतो. धावफलक 7 आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. शेवटचा अंतिम चेंडू. या चेंडूवरती आक्रमण करताना आपल्याला शुभम लोखंडे दिसेल का? एक चौकार आलाय कव्हर रिझर्ववरती त्याच्या फळीतून.
परंतु आता आपल्याला तो आक्रमण करताना दिसेल का हे सुद्धा बघण्यासारखं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क झाला नाहीये इथे. मात्र केवळ आणि केवळ डॉट बॉल होतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर मुकेश रॉयल चेंबूर बिनबाद 7 आकड्यावरती 7 ऑन द स्कोर करत आले. चांगलं ही गोलंदाजी म्हणावी लागली इथे. मात्र मिलिंदच्या माध्यमातून केवळ 7 धावा खर्च केले. गोलंदाजी मार्कवरती आपण अमितला पाहतोय. अमितच्या नेतृत्वाखाली एक भली मोठी स्पर्धा आपण नेहमी पाहतो. माहीमचा महाराजा चषक जे स्पर्धेचं कौतुक करतात संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. परंतु आज तो माहीम पॅकर स्वतःच्या संघासाठी खेळण्यासाठी दाखल झाला. भाई चषक 2024 मध्ये धावफलक 7 आकड्यावरती 7 ऑन द स्कोर कार्ड. त्यांनी सर स्पीडअप करायचं प्लीज. हलक्या हाताने खेळायचं होतं. संपर्क तितका चांगला झाला नाही. घनश्याम शिंदे अमित सुद्धा कौतुक करावं लागलं. पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती हाताला. विड्थ मात्र दिली नाही. फ्लिक करायचं होतं. संपर्क तितका चांगला झाला नाही आणि बाकीचं काम मात्र शॉर्ट स्क्वेअरला जो खेळाडू आहे त्याने मात्र कलेक्ट करून केलं. व्यूहरचनेमध्ये पुन्हा एकदा आपण बदल पाहतो. एका नवोदित खेळाडूला मात्र फ्लिक या फटक्यासाठी मात्र तिथे तैनात केलं जातं. ड्राईव्ह केलंय. खेळाडू जिथे आहे. 1 धाव परिपूर्ण होणार आहे. फटका तर चांगला होता परंतु खेळाडूला भेदणं थोडंसं अशक्य झालं. एका दरम्यान धावफलक संत गतीने 8 आकड्यावरती जाऊन पोहोचते. चेंडूचा खेळ झाला. अजूनपर्यंत 2 येणारे चेंडू बाकी 4. इथे मात्र अमित विरुद्ध शुभम लोखंडे हा सुद्धा बॅटल आपल्याला चांगला पाहायला भेटणार आहे. स्टेशन वाईजचा फॉर्मॅट माहीम विरुद्ध चेंबूर असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सेकंड हाफ मधला पहिला सामना सुरू आहे. इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ट्रॅक चेंडू निघून जाणार आहे. अलॉंग द कार्पेटला रोल करत ब्रँडेड चौकारासाठी. ट्रिपल-एस लाईव्हच्या माध्यमातून षडचित्र सुद्धा टिपली जात आहेत. अगदी कार्पेटला रोल करत चेंडू निघून गेला. बॉटम हँडचा पुरेपूर वापर. हँड कॉर्डिनेशन परफेक्ट. शुभम लोखंडेच्या फळीतून येतो चौकात. 12 धावा धावफलकावरती येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 3. इथे मात्र डॉट चेंडू आपण पाहतो. धावांचा विचार केला. धावफलक 12 या आकड्यावरती आहे. इथे मात्र फटका चांगला. ड्राईव्ह केलाय. खेळाडू आहे. डायरेक्ट फेकी झाली असती तर कुठेतरी चित्र वेगळं असतं. 13 या आकड्यावरती आपण पाहतो. धावफलक शेवटचा अंतिम चेंडू आहे. व्यूहरचनेमध्ये पुन्हा एकदा थोडंसं बदल आपण पाहतोय. 13 धावा धावफलकावरती. अमित चांगलं षटक हाताला. एक चौकार जरी आला तरी मात्र धावफलकाला जास्त गती दिली नाहीये आणि हेच मात्र त्याचं वैशिष्ट्य आहे. 13 धावा धावफलकावरती 13 ऑन द स्कोर कार्ड टॅली. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील दुसरं षटक फेस करताना आपल्याला घनश्याम दिसतोय. स्टेप आउट केलं. ड्राईव्ह केली आहे. स्टेप आउट करून फक्त अलगद ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु 1 धाव रोखू शकत नाहीये आणि धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 14 या आकड्यावरती. 7च्या सरासरीने आपण 14 धावा धावफलकावरती पाहतो. बिनबाद 14 म्हणजे छोटी पार्टनरशिप आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसते. सेकंड हाफ मधला पहिला सामना आपण पाहतो जिथे एका बाजूला माहीम पॅकर्स माहीम तर दुसऱ्या बाजूला मुकेश रॉयल चेंबूर.
चला प्लीज बॉलर इंट्रोड्यूस करायचं लगेचच. 14 धावा धावफलकावरती आहेत. 20 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. मिलिंद आपण गोलंदाजी मार करू पाहतो. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक घेऊन मिलिंद. चौथ्या धावफलकावरती मिलिंद विरुद्ध घनश्याम शिंदे असं बॅटल आपण पाहतोय. भाई चषक 2024 थर्रार चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष, कडवी लढत, बिग फाईट, बिग बॅटल. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू आहे का? पंच तटस्थ आपल्याला दिसत आहेत. कौतुक करावं लागेल मिलिंदचं. वैयक्तिक पहिलं षटक सुद्धा अप्रतिम हाताळलं. आता सुद्धा घनश्यामला थोडंसं शांत ठेवलं पहिल्या चेंडूवर. स्टेप आउट केलाय. फुलरनेचा चेंडू. शुभम लोखंडे डेंजर एंडला तर आहेत. संजय कडून होती चुकी. शुभम सारख्या तगड्या फलंदाजाला इथे मात्र भेटतो जीवनदान. रन आउटची संधी होती. कॉलिंग मध्ये थोडंसं आपण पाहिलं, मिसकम्युनिकेशन झालं. पैकी थोडीशी जरी ग्राउंडला होती तरी यष्टिरक्षकाला असे गॅदर करणं गरजेचं आहे. धावफलक 1 ने पुढे सरसावलं जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. शुभम लोखंडेच्या फळीतून 1-2 चौकार आलेत. ऑफसाईड रिझनवरती आपण ते चौकार पाहिलेत. आता मात्र इथून थोडंसं गिअर बदलावं लागेल. 5 षटकांचा सामना आहे. मिलिंदवरती दडपण आणावं लागणार आहे, प्रेशर आणावं लागणार आहे. इथे मात्र थोडंसं रीच पासून चेंडू लांब आणि एक्स्ट्रा बाउन्सने सुद्धा थोडंसं सरप्राईज केलं असं वाटलं. एवढा बाउन्स एक्सपेक्टेड नव्हता. स्टेप आउट करून मात्र अलॉंग द कार्पेट खेळायचं होतं. 1 धाव परिपूर्ण होती. धावफलक 16 या आकड्यावरती. चेंडू फेकून झाला 3. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. एक चांगली स्टारकास्ट मागे सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. इथे मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. पंच दंडित करतात. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. पंचांचं मत ऑफस्टिकच्या जास्त बाहेर आहे. इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. संपर्क चांगला होता परंतु त्याच पोझिशनवरती आपण खेळाडू सुद्धा पाहिला. रोहितने मात्र अर्थातच चांगला स्टॉप तिथे केला. धावफलक 18 या आकड्यावरती. येणारे चेंडू बाकी अजूनही 2. फटका चांगला पुन्हा एकदा परंतु खेळाडू तिथे तैनात आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. प्रज्वलच्या माध्यमातून आपण पाहतो एक चांगला स्टॉप. शेवटचा चेंडू धावफलक 19 या आकड्यावरती आहे. स्लाइस केलाय. चेंडू होईल फरार. धावा मिळतील पूर्ण. 4 4 4 4 4 आणि 4. 4 धावे धावफलक धावून पोहोचतो आपण पाहिलं. तब्बल बिनबाद 23 या आकड्यावरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती. 23 ऑन द स्कोर कार्ड टॅली.
चला गोलंदाज इंट्रोड्यूस करायचं आपली लगेच 23 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 23 धावा धावफलकावरती आहेत. मुकेश रॉयल चेंबूर विरुद्ध माहीम पॅकर्सचा सामना आपण पाहतो. याच्यानंतर टॉससाठी रेडी राहायचं. मोरेश 11 माहीम विरुद्ध AVCC चेंबूर. चला प्लीज रोहित सुरुवात करायची आहे. धावफलक 23 आकड्यावरती 3 षटकांचा खेळ झालाय. फ्लिक केलंय खेळाडू तिथे 1 धाव परिपूर्ण होतीये. शुभमला माहिती आहे की घनश्याम चांगल्या लयमध्ये आपल्याला दिसतोय. इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, परंतु 1 धाव होतीये. घनश्याम मात्र कुठेतरी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न करतो, कारण एक चांगला चौकार तिथे त्याला भेटलाय विदाउट रिस्क, आणि तेच प्रयत्न तो करतो. आता मात्र शुभम अजूनपर्यंत 2 चौकार त्याच्या फळीतून आल्यात, तरी बॅट थोडीशी आता मात्र त्या चौकारानंतर शांत झाली आहे. धावा तर आल्या सिंगल डबल, परंतु इथून मात्र मोठा फटका आपल्याला पाहायला भेटेल काय सुद्धा बघण्यासारखं आहे. इथे मात्र शुभम लोखंडे एक्स्ट्रा बाउन्स जावं लागेल. बॅक टू द पवेलियन, गॉन. न्यू बॅटर आपण अरुणला पाहतोय. डोरा नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी संपूर्ण मुंबई क्रिकेटमध्ये ज्याला भेटली आहे. पहिल्या चेंडूवरती आल्या कामाला डेंजर फलंदाज म्हणून म्हटलं जातं. याचा प्रात्यक्षिक तो या चौकाराने देतोय. काल सुद्धा अफलातून फलंदाजी मात्र आपण पाहिली. कालच्या रजनीमध्ये जी नेरूळमध्ये स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा अतिशय धडाकेबाज फलंदाजी त्याने केली, आणि मैदानाच्या आतमध्ये आल्याला काम आला डेंजर डोरा म्हणून म्हटलं जातं. त्याचं ज्वलंत उदाहरण देण्या चौकाराने दिले. डेंजर फलंदाजी करताना तो अनेक मोठ्या मोठ्या क्रीडांगणावरती दिसला. आज सुद्धा दाखल झाला माहीम नगरीमध्ये, आणि आल्याला पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळला. इथे मात्र ईट का जवाब पत्थर से, चौके का जवाब विकेट के पतन से, गॉन. एकोणतीस धावा धावफलकावरती 29 ऑन द स्कोर कार्ड टॅली. चेंडूचा खेळ अजूनपर्यंत शेवटच्या चेंडूचं बाकी 14 षटक आपण पाहतोय, आणि फलंदाजी मार्कवरती ज्याच्या नावामध्येच रन करण सोडायला आपण फलंदाजी मार्कवरती पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू आहे. धावांचा विचार केला 29 धावा धावफलकावरती आहेत. करण सोडा सुद्धा आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो, परंतु आता परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. आताच विकेट गेले डेंजर डोराची.
हॅरीला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो. हरेंद्र अर्थातच या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुद्धा मोलाचा आणि खारीचा वाटा त्याचा आहे, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये खेळाडू म्हणून खेळायचे. धावफलक सुसज्ज स्थितीमध्ये तर आहे, 29 धावा धावफलकावरती आहेत, त्या धावा रोखणं गरजेचं. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा सुद्धा पंचांच्या माध्यमातून येतोय, म्हणजे संधी असताना आता मात्र कुठेतरी जे मोठे फटके आहेत त्यांना थांबवायची संधी आपल्याकडे नाही आहे. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन द ट्रॅक, घनश्यामच्या फळीतून क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट करून चेंडू निघून जातोय. ओव्हर द रोप येतोय मात्र भाई चषकाचा ब्रँडेड चौकार. 4 धावांनी धावफलक आपण पाहतोय जमून पोहोचणार आहे तब्बल 33 या आकड्यावरती. घनश्याम शिंदे, ओल्ड इज गोल्ड, लेजंड ऑफ द गेम. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. पहिला फटका तर अर्थातच ऑफ साईडला होता, दुसरा फटका ऑन साईडला आहे. स्ट्राईक घेण्याची संधी, प्रयत्न होते परंतु संधी नाहीये. एखाद्या वेळी धावफलक 34 या सुसज्ज स्थितीमध्ये धावून पोहोचतोय. करण सोडा अजूनपर्यंत विचार केला, एकच चेंडू फेस केला, डॉट. आणि 35 धावा धावफलक 34 धावा धावफलकावरती आपण पाहतो, त्याच्यामधून 15 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मिस्टर घनश्याम शिंदे GS07चं आहे. वर्षापासून आपण त्याला मुंबई क्रिकेटमध्ये खेळताना वावरताना पाहतोय. एक अप्रतिम खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. इथे मात्र विकेट करायचं होतं, ओव्हर द कव्हर विकेटचं पतन आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. चला न्यू बॅटर यायचं लगेचच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुयोगला आपण पाहतो. अंतिम 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. तीन चेंडू फेकून झालेत, अजून येणारे चेंडू बाकी 3. इथे फटका चांगला आहे, सुयोगच्या फळीतून चौकार येतो. या कामासाठी सुयोगला मात्र पुढे प्रमोट केलं होतं. 4 धावांनी धावफलक, 4 ने फ्लावर धावफलक धावून पोहोचणार आहे 38. येणारे चेंडू बाकी आहेत 2. चला कर्णधार रेडी राहायचंय. मोरे शिलेकर माहीम आणि ABCC चेंबूर. हा सुद्धा फटका चांगला, परंतु एक धाव परिपूर्ण होईल. शेवटचा अंतिम चेंडू, धावफलक 39 आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू 39 धावा धावफलकावरती आहेत. ऑनसाइड वरती संधी आहे.
कव्हरवरती खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बॅक टू द पवेलियन, गॉन. 40 धावांचा पाठलाग करायचा. भाई चषक 2024 आपण पाहतोय, तब्बल 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. 10च्या सरासरी धावा अर्जित करायची आहेत. एक चांगला बॅटर, त्याला टॉस साठी व्हायचंय. मोरे श्रीगन माहीम विरुद्ध एव्हीसीसी चेंबूर. मोरे श्रीगन माहीम आणि एव्हीसीसी चेंबूर. एव्हीसीसी चेंबूर कॅप्टन प्लीज यायचं आणि 2 फलंदाज प्लीज लगेच दाखल व्हायचे. माहीम पॅकर्स. चला 2 बॅटर्स प्लीज. 2 बॅटर्स आपण पाहतोय. माहीम पॅकर्स आयोजित नियोजित आपण पाहतोय. एक देखणं आयोजित नियोजन भाई चषक 2024 चौथं एडिशन या स्पर्धेचं आहे. एक वेगळी संकल्पना घेऊन मात्र आज एका नवीन क्रीडांगणावरती आज चौथ्या पर्वावरती स्पर्धा आहे. सिद्धार्थ आणि अक्षय जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तब्बल 40चा पाठलाग करायचा आहे 10च्या सरासरीने. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन करल सोडा. सिद्धार्थ आणि अक्षय 40चा पाठलाग करायचा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये.
पहिला चेंडू आपण पाहिला, टप्पा पडून मात्र दुसऱ्या दिशेने गेला. 22ची धाव आहे का? तर कोणती धाव नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न होता. 40चा पाठलाग करायचे. बिगिड करण्याचा प्रयत्न खेळाडू तिथे आहे. चुकी होते. झेल घेणं गरजेचं होतं. दोन चेंडूचा खेळ झालाय. सर एबीसीसी चेंबूर कर्णचा रिपोर्ट करायचा लगेचच. सागर दाखल झालाय. करत सोडा. अजूनपर्यंत चांगले चेंडू हाताले. हलक्या हाताने खेळायचं होतं. घनश्याम तिथे आहे. बॅकअप शिवा तिथे आला, परंतु कलेक्ट करण्यामध्ये थोडीशी आपण पाहतोय फंबल गफलत होतीये. अजून एक डॉट चेंडू. प्रत्येक डॉट चेंडू आपल्याला सामन्यामध्ये अजून जास्त लांब नेणारं समीकरण तुमच्यासाठी अजून जास्त कठीण करणार आहे. भूक लागली रे, चिकन खायचं. हलक्याने खेळून काढले. एका धाव्याने धावफलक श्री गणेश होतो धावफलकाचा. चला एबीसीसी चेंबूर टॉस साठी यायचं प्लीज. दोन चेंडूचा खेळ झालाय. दोन धावा धावफलकावरती 4 चेंडूचा खेळ झाला. ट्राय केल्या अजून रनआउटची संधी, परंतु होते चुकी. शेवटचा चेंडू धावफलक 3 या आकड्यावरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. डॉट चेंडू होते. केवळ 3 धावा धावफलकावरती समीकरण आहे. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये अजूनही 37ची गरज आहे. अप्रतिम षटक मात्र करत सोडाच्या माध्यमातून राहिलं.
धावफलकावरती 3 धावा आहेत. 37 धावा अजून अर्जित करायचे आहेत. एव्हीसीसी चेंबूर कर्णधार यायचं वारंवार आयोजकाच्या मार्फत आमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जातात. टॉस आपण क्लिअर करून घ्यायचा पहिले. इथे मात्र अजून एक झटका. नवीन फलंदाज हॅरीला आपण पाहतोय. जबाबदारी हॅरीवरती सुद्धा आहे. सगळे मैदानाच्या आतमध्ये स्विच हिट तर केलाय, परंतु एक धाव परिपूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईपर्यंत मात्र अरुण चेंडू खाली सरसावतो आणि कोणती दुसरी धाव होणार नाहीये. सर एव्हीसीसी चेंबूर प्लीज आयोजकाच्या मार्फत कॉल वारंवार आपल्याला दिला जातोय. इथे मात्र नो चेंडू. इथे मात्र नो चेंडू. एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव येते. धावांचा विचार केला धावफलक 5 या आकड्यावरती आहे. टॉससाठी यायचं मोरेशिलगन माहीम विरुद्ध एव्हीसीसी चेंबूर. प्लेस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळताय, दंडित करताय. धावफलक धावून पोहोचतोय 6 या आकड्यावर. इथे मात्र डॉट चेंडू. मानफिरीचा कविला आपण पाहतो. एका बाजूला मोरेशिलगन माहीम तर दुसऱ्या बाजूला एव्हीसीसी चेंबूर. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. कोणत्याही पद्धतीची प्रॅक्टिस मैदानाच्या आतमध्ये अलाउड नाही. जर प्रॅक्टिस करताना खेळाडू आढळला तर -3 धावा होतील. 20च्या माध्यमातून धावफलक आपण पाहतोय 7 ही आकड्यावरती आहे. नाणेफेकीचा कवला आपण पाहतोय महत्वाचा. एव्हीसीसी चेंबूर विरुद्ध मोरेशिलगन माहीम. टेल इज अ कॉल अँड टेल इट इज डिसिजन करायचं प्लीज. चेंडूचा विचार केला अजूनपर्यंत येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 to go सर. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहतोय. रनआउटची संधी, परंतु शेवटचा चेंडू. 8 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू.
धावांचा विचार केला धावफलक 8 या आकड्यावरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू 8 ऑन द स्कोर कार्ड टॅली. स्टेपआउट करून खेळायचं होतं. घनश्यामने नेहावलं, थांबवलं, स्वतःला चेक केलं फलंदाजाला. गोलंदाजी स्वीकारले. इथे मात्र मोरेश 11 माहीम या संघाने आणि आमंत्रित केले. एबीसीजी चेंबर आपण रेडी राहायचं. लगेच क्षेत्ररक्षक पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहिलं. धावफलक 8 या आकड्यावरती इक्वेशन आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 32 ची गरज आहे. 18 मध्ये 32 ची गरज. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा रन सोडा गोलंदाजी मार्गवरती आहे. मध्ये 32 ची गरज आहे. त्याला स्पीडअप करायचं. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये 18 मध्ये 32 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती रन सोडा. पहिल्या चेंडूवरतीच आक्रमण केले. सुयोग तिथे आहे. सुयोगचा विचार केला. प्रशांत चषक या स्पर्धेमध्ये एकमेव असा खेळाडू ठरला होता ज्याने मात्र क्षेत्ररक्षकाच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. अप्रतिम स्टॉप एक त्याच्या माध्यमातून झाला होता. तिथून मात्र पूर्णपणे रूही 11 चेंबूर संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर मात्र कुठेतरी दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता तिथे तो संघ. तो सुयोग आपण ज्या चेंडूखाली पाहिला. त्याला स्वीप प्लेस्टिकच्या जास्त बाहेर. पंच वळतात, दंडित करतात. एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक धाव. 9-10 ऑन द स्कोर कार्ड आली. 10 धावा धावफलकावरती आहेत. अजून येणारे 5 चेंडू बाकी आहेत. उर्वरित 5 चेंडूवरती आपल्याला आक्रमण पाहायला भेटेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. इथे मात्र विकेटचं पतन आपण पाहतोय. चेंडू काउंट होताना आपण पाहणार आहोत. लेफ्टीच्या जास्त बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिलियनला आपण पाहतोय. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू. कारण
न्यू बॅटर संजयला आपण पाहतोय थोडंसं दबाव असणार आहे. इथे मात्र वाईट चेंडूवर. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी. करण मात्र एक चांगलं षटक हातातून आपल्याला दिसतोय. गडी अजूनपर्यंत बाद झाले 4. इथे मात्र डॉट चेंडू आहे. अजून एक चांगला चेंडू. चांगला स्पीड हातातून आपल्याला करण लेस्टिकच्या जास्त बाहेर त्यांचं वळत आहे. पुन्हा एकदा अवंतरच्या रूपाने धाबा आहे. तर 13 धाबा धावफलकावरती 40चा पाठलाग करायचा आहे. माहीम पॅकर्स विरुद्ध आपण पाहिलं मुकेश रॉयल चेंबूर असा सामना सुरू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा लेफ्टिंगच्या जास्त बाहेर आपण पाहतोय. वळतोय चेंडू. 15 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 13 मध्ये 25 ची गरज अजूनही आहे. या चेंडूवरती जर मोठा प्रहार आला तर कुठेतरी समीकरण थोडंसं बदलू शकतं. मध्ये 25 ची गरज आहे. पंधरा धावा धावफलकावरती या चेंडूवरती जर प्रहार आक्रमण हल्ला चढवला गेला तर कुठेतरी मात्र चित्र वेगळं असेल. स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. फटका चांगला परंतु खेळाडू तैनात आहे. टिकालावणी धावफलक 16 आकड्यावरती. आता मात्र 12 चेंडूमध्ये 24 ची गरज आहे. 12च्या सरासरीने धावा करायची. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आपण इथे पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर सनी धोत्रे. एक कठीण सहज षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं. एक अनुभवी गोलंदाजाला इथे मात्र अग्रेसर केलं जातं. चला फील्ड सेटअप करायची सुरुवात करायची प्लीज. ऑफस्टिकचे जास्त बाहेर पंच वळतायत. दंडित करतायत. वीड ते थोडीशी होती. प्रयत्न संजयने केले असते तर कुठेतरी चौकार पण भेटला असता. परंतु अभ्यंतर धाव पहिले ऍड करून घेतली आहे.
खोला डब्याचा चेंडू अरुण तिथे आहे. विकेटचं बदल आपण पाहतोय का तर या रनआउटच्या रूपामध्ये जावं लागणाऱ्या फलंदाजाला ड्राईव्ह करायचं होतं, परंतु खोलव्या डब्याचा चेंडू सनी धोत्रे अगदी यॉर्कर. चला लगेच वीरांना सजवायची न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रज्वलला आपण पाहतोय. प्लास्टिकच्या जास्त बाहेर पुन्हा एकदा पंच वळत आहेत. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. 2 वाईड आणि 1 विकेट असं षटकातूनपर्यंत आपण पाहिलं. सनी धोत्रेला आपण पाहतोय. खोला डब्याचा चेंडू ड्राईव्ह तर केलाय, खेळाडू तिथे आहे. फेकी होईपर्यंत दुसरी धाव परिपूर्ण होणार आहे. 20 धावा धाव फलकावरती आहेत. 20 ऑन द स्कोर कार्ड त्यावेळी आपण पाहतोय. इथे मात्र या षटकामध्ये जर 1 ते 2 मोठे फटके आले तर कुठेतरी पूर्णपणे समीकरण बदलताना दिसेल. प्रयत्न करावे लागतील. 10 मध्ये 20 ची गरज आहे. या 2 चेंडूमध्ये जर मोठे फटके आले 2 ते 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 ते मोठे फटके जर इथून आले तर कुठेतरी समीकरण बदलू शकतं आणि संजय मध्ये ती अबिलिटी आहे. फटका तर चांगला आहे. सुयोगला बीट करत चेंडू निघून जातोय. दमदार असरदार ब्रँडेड मच निडेड चौकार. समीकरण बदलतंय. 9 मध्ये 16 ची गरज आहे. 9 मध्ये 16 ची गरज आहे. स्ट्राईक अँड रोटेशन झालं होतं मनीष कडून आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहतोय संजय. महत्वाचा आणि खारीचा वाटा संजयचा संपूर्ण स्पर्धेमध्ये मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण त्याला पाहतोय आणि आज मैदानाच्या आतमध्ये मी किती चांगला खेळाडू आहे त्याचं सुद्धा उदाहरण तो देतो. आणि या चौकारानंतर पूर्णपणे आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये डिस्कशन होताना आपण पाहतोय. घनश्याम शिंदे आता कुठेतरी मात्र फील्ड सेटअपला लीड करताना दिसतोय की शांत संयमी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. स्ट्राईक रोटेशन झालं. संजय स्ट्राईकवरती आला आणि इथे मात्र आपण पाहिलं विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सुद्धा घनश्याम शिंदे स्वतः जातोय. कारण अनेक वर्षाचा अनुभव मात्र सन्नी आणि घनश्यामला आहे. कुठेतरी बदल आपण पाहतोय. लाईन अँड लेंथ मध्ये या चेंडूवरती दिसेल का? कारण ड्राईव्ह अजूनपर्यंत चांगली केली आहे संजयने. माहीम पॅकर्स संघ मात्र आपल्याला लोकल संघ थोडंसं सपोर्ट सुद्धा क्राऊडचा त्यांना भेटतोय आणि चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आता मात्र रंगणार आहे. याच्यात कोणालाही तीळ मात्र शंका नाहीये. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत, दंडित करतायत. समीकरणामध्ये बदल होताना आपल्याला दिसतोय. आता मात्र समीकरण येणाऱ्या 9 मध्ये 15 ची गरज असणार आहे का? तर यस, 9 मध्ये 15 ची गरज. 1 चौकारांनी टेबल टर्न होताना आपल्याला दिसणार आहे. एक चांगला फटका आणि एक चांगला चेंडू मात्र पुन्हा एकदा समीकरण वेगळ्या दिशेने जाताना आपल्याला दिसेल. संजय खोलवा डब्याचा चेंडू. सनीच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू हातात आला नाही आणि कठीण असतं. आता मात्र समीकरण बदलतंय. येणाऱ्या 8 मध्ये आता 14 ची गरज आहे. धावा येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मात्र प्रज्वलला सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत. इथे पुन्हा एकदा छोटंसं टी मॉडेल आपण पाहतोय. अजित साहू एका बाजूला, दुसऱ्या बाजूला घनश्याम शिंदे.
थोडंसं दडपण आपल्याला दिसतंय. सनी विरुद्ध प्रज्वल असं बॅटल या चेंडूवरती पाहायला भेटेल आणि महत्त्वपूर्ण 2 चेंडू आहेत. पूर्णपणे सामना इथून आपल्याला फिरताना दिसेल. जर 2 चेंडू कुठेतरी गोलंदाजाने चांगला हाताळले किंवा फलंदाजाने एका दुसरा चांगला फटका खेळला तर पूर्णपणे समीकरण बदलताना आपल्याला दिसेल. प्रज्वल प्लेयर स्विंग आणि विकेटचं पतन. फलंदाजाला बाद घोषित दिले. शेवटचा चेंडू अजूनही 13ची गरज असणार आहे. एकदा व्हेरीफाय करूया पुन्हा. तर या 7 मध्ये 13ची गरज. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. 7 मध्ये 13ची गरज. पंचांचं मत अजूनही आहे की ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता. चला सुरुवात करायची. न्यू बॅटर आपण पाहतोय रोहित, ज्याने मात्र एक चांगला सेव्ह केला होता. रोहितला आपण पाहतोय. 7 मध्ये 13ची गरज आहे. घनश्याम शिंदे स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आला आणि चांगला फलंदाज प्रज्वल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडंसं लय बनवण्याचा प्रयत्न करत होता त्याला बॅक टू दी डगआउट पाठवले अगदी एसटीच्या क्लोज. परंतु पंचांचं स्पष्ट मत होतं की चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. त्याच्या मोबदल्यामध्ये वाईडची एक धाव आहे धावफलकावरती आणि आता समीकरण येणार 7 चेंडूमध्ये 13ची गरज आहे. चित्तथरारक सामना माहीम पॅकर्स विरुद्ध मुकेश रॉयल चेंबूरच्या विरुद्ध सुरू आहे. 7 मध्ये 13ची गरज. न्यू बॅटर रोहितला आपण पाहतोय. मात्र रोहितला आता हिट करावा लागणार आहे. जर रोहितला हिट व्हायचं असेल तर इथे मात्र चेंडूला हिट करावा लागणार आहे. मोठा फटका खेचावा लागणार आहे कारण 13ची गरज आहे. प्रेशर थोडंसं आपल्यावरती. जर शेवटच्या षटकामध्ये 13 धावा राहिल्या तर असणार आहे. रोहितने मात्र आल्या हिट केलं चेंडूला. चेंडू होतं फरार. रन मिलेंगे 4 तो होगा बेरा पार. 4 धावेने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय तब्बल 31 या आकड्यावरती. आता मात्र गरज आहे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 9ची गरज. फुलर लेनच्या चेंडूला काय ड्राईव्ह केलंय. अप्रतिम फटका. रोहितने मात्र अर्थातच रोहित शर्मा स्टाईल मध्ये मात्र चेंडूला फेकून दिलाय 4 धावेसाठी लावा फ्रीजर वरती. 40चा पाठला करायचा होता. आता मात्र समीकरणामध्ये बदल आपण पाहतोय. 6 मध्ये 9ची गरज. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर 360 शुभम लोखंडे. मुकेश रॉयल चेंबूर विरुद्ध आपण पाहतोय माहीम पॅकर्स मधला सामना. कुठेतरी मोठा उलटफेर आपण पाहतोय का. 9ची गरज आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये 9ची गरज आहे. शुभम लोखंडे विरुद्ध संजय असं बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटणार आहे. माहीमकर सुद्धा उत्सुक आहेत. माहीम पॅकर्स एका बाजूला खेळताना आपल्याला दिसतोय. प्रेक्षक राजा जिथे जागा भेटेल तिथून मात्र या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आस्वाद घेते. 6 मध्ये 9ची गरज. शुभम लोखंडे विरुद्ध संजय. 6 मध्ये 9ची गरज. शुभम लोखंडे विरुद्ध संजय. बॅटल चांगलं असणारा बॅटल. चेंडू आणि फळीचा आपण पाहतो आणि त्याचं औचित्य आहे भाई चषक 2024चा थरार. पहिला चेंडू लेगस्टिकच्या जास्त बाहेर. एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव खर्च होतीये. टाळ्या शिट्ट्या सर्वकडे आपण पाहतोय कारण माहीम पॅकर्स लोकल संघ आपल्याला इथे खेळताना दिसतोय. चांगला फटका आहे परंतु खेळाडू सुद्धा तिथे तैनात आहे. शिवा मात्र जर्सी नंबर 22. आता मात्र समीकरण 5 मध्ये 7ची गरज आहे. प्रेक्षक राजा अजूनही मात्र समीकरणाकडे पूर्णपणे टक लावून बसलाय. 5 मध्ये 7ची गरज. बिग बॅटल आपण पाहतोय. चेंडू आणि फळीमधला कडवा संघर्ष. एका बाजूला चेंबूर तर दुसऱ्या बाजूला माहीम. माहीम की चेंबूर, चेंबूर की माहीम असं द्वंद्व अजून मैदानाच्या बाहेर सुद्धा सुरू आहे.
प्रेक्षक राजा सुद्धा आपण पाहतो अगदी टक लावून या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आस्वाद घेतोय. भाई चषक 2024 ही स्पर्धा. एक्स्ट्रा बाउन्स. पंचांचं मत नो चेंडूचा आहे. पंचांचं मत नो चेंडूचा आहे. पंचांचं मत नो चेंडूचा आहे. नो बॉलचा इशारा. असा मात्र 5 मध्ये 6ची गरज. कंपल्सरी चेसचा फॉर्मॅट. आखूड टप्प्याचा चेंडू. इथे मात्र थोडंसं आपण पाहिलं डिस्कशन अजित आणि शुभम याच्यामध्ये होणार आहे. 5 मध्ये 6 मॅच अजूनही बॅलन्सिंग असं म्हणायला हरकत नाही, कारण एका दुसरा डॉट बॉल आणि पूर्णपणे आपण मॅचमध्ये पाहतील चेंबूर संघाला सुद्धा ती दुसऱ्या बाजूला जमेची बाजू आहे माहीम पॅकर्सच्या संघाची की जास्त धावा झाला नाहीये. 5 मध्ये 6ची गरज आहे. प्रेशर अजूनही समांतर आहे दोन्हीवरती. 5 मध्ये 6ची गरज. शुभम लोखंडे विरुद्ध आपण पाहतोय रोहित. हलक्या त्याने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. एक धाव परिपूर्ण होते. शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र सामना जाणार आहे का. संजय मात्र आक्रमण करण्यासाठी ओळखला जातो. महत्वाचा गडी सुद्धा आहे. एक महत्वाचा चेंडू आहे. येणाऱ्या 4 मध्ये 5ची गरज आहे. शुभम लोखंडे गोलंदाजी मार्कवर, फलंदाजी मार्कवरती आपण पुन्हा एकदा संजयला पाहतोय. इथे मात्र मनीष राणौतची संधी आणि विकेटचं पतन. समीकरणाचा विचार केला आता मात्र प्रेशर बिल्ड होईल थोडंसं, कारण 3 मध्ये 5ची गरज आहे. 3 मध्ये 5ची गरज. मनीष अर्थातच थोडीशी एक जी चुकी थ्रोने केली होती ती चुकी आता भरून काढली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण महत्वाच्या टायमावरती संजयचा विकेट त्याने घेतलाय. जो प्रेक्षक राजा तिथे कर्टन वरती उभा आहे प्लीज त्या लहान मुलाला तिथून काढायचंय. तीन मध्ये 5ची गरज आहे सर. न्यू बॅटर अमितला आपण पाहतो. अमितकडे सुद्धा क्षमता कॅलिबर कुवत आहे, परंतु त्या क्षमतेचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागणारे महत्वाचा सामना आपण पाहतोय आणि त्याचं औचित्य आहे माहीम पॅकर्स ऑर्गनाइज्ड भाई चषक 2024 हा चित्तथरारक सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सेकंड हाफ मधला महत्वाचा सामना माहीम पॅकर्स विरुद्ध मुकेश रॉयल चेंबूर भाई चषक 2024 आपण पाहतोय. फटका फसतोय. प्लेड स्विंग अँड मिस. रोहित बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. आणि शुभमचे वैशिष्ट्य आहे टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स सोबत चेंडू मात्र दोन्ही दिशेने वळताना तो दिसतो. आणि आता मात्र चेंडू पुन्हा एकदा गरकन वळवलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यशला आपण पाहतोय आणि यश वरती जबाबदारी सोडतो सुद्धा एक युवा नवोदित खेळाडू आहे. कदाचित जर स्ट्राईक अँड रोटेट केली तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का, कारण 2 मध्ये 5ची गरज आहे. एक मोठ्या संघामध्ये आपण त्याला स्टेशन वाईज फॉर्मॅटमध्ये खेळताना यशला पाहतोय. एक 13-14 वर्षाचा नवोदित खेळाडू एक मोठी स्पर्धा भाई चषक खेळताना दिसते. तर माहीम पॅकर संघाचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. एका युवा खेळाडूला त्यांनी संधी दिली आहे. इथून मात्र जर स्ट्राईक अँड रोटेशन झालं तरी सुद्धा चेंडू एक उरणार आहे आणि शेवटच्या चेंडूवरती अमित स्ट्राईक अँड वरती आपल्याला दिसेल, परंतु यश आक्रमण सुद्धा करू शकतो. बघण्यासारखे लेझी एलिगेट जर पाहायला भेटले तर कदाचित पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट येईल. 2 मध्ये 5ची गरज आहे. स्ट्राईक अँड वरती यश संपादन करण्यासाठी सिंगल तरी काढावा लागणार आहे.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये 5ची गरज अजूनही आहे. फटका चांगलाय, छोटा पॅकेट बडा धमाका येतोय हा. चौकार. एक मध्ये एकची गरज आहे. चला आतिश कदम साहेबांकडून आपण पाहतोय तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. यशने मात्र काय चौकार खेचला. चला यशचा चौकार आवडला असेल एकदा जोरदार टाळ्यांचा गजर यशसाठी होऊन जाऊ द्या. यशच्या माध्यमातून काय फटका खेचला गेलाय. एक मध्ये एकची गरज अजूनही आहे आणि यश मात्र मैदानाच्या आतमध्ये सांगतोय मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता जनाब, हौसलों से उडान होती है. नवोदित 13 वर्षाचा खेळाडू मात्र ज्याने मागच्या वर्षातच पॅडल स्लिपच्या जोरावरती चौकार खेचलाय आणि आता मात्र सिंगल संपादन करेल का समोर सुद्धा विचार केला आपण. शुभम लोखंडे ज्याने मात्र मागचे 2 ते 3 हंगाम अक्षरशः गाजवली आहेत, परंतु आज या चेंडूवरती चौकार त्याने खाल्लाय आणि पुन्हा एकदा यशला आपण पाहतोय प्रेशर आता यशवरती असणार आहे कारण सिंगल त्याला संपादित करायचंय. फटक्याने त्याने मन तर जिंकलाय परंतु सामना जिंकण्यासाठी मात्र इथे सिंगल काढावा लागणार आहे. महामंत्री वॉर्ड क्रमांक 182 सन्माननीय आदरणीय आतिजी कदम साहेब. ज्या कोणालाही अर्थातच हृदयाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हा सामना पाहू नका कारण धडधड 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 प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके कॉमेंट्री बॉक्स पर्यंत ऐकायला येत आहेत. माहीम पॅकर्स विरुद्ध आपण पाहतोय अर्थातच मुकेश रॉयल चेंबूर भाई चषक 2024चा महत्वपूर्ण सामना. यशने मात्र काय फटका खेळला. आता मात्र एक धाव काढायची आहे. थोडंसं दडपण आता यशवरती क्रिएट करण्याचा प्रयत्न असेल परंतु त्या चौकाराने संपूर्ण दडपण मात्र समोरच्या संघावरती टाकलंय. व्यूहरचना सेटअप करता करता मात्र अवघी 5 मिनिटं अजूनपर्यंत झाली आहे. चला प्लीज स्पीडअप करायचंय थोडंसं. एक मध्ये एकची गरज अजूनही आहे. इथे मात्र संधी आहे पुन्हा एकदा यशला स्वतःच्या संघाला यश संपादन करून घेण्यासाठी सिंगल काढायची. चला शेवटच्या चेंडूवरती टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. एक मध्ये एकची गरज. माहीम पॅकर्स विरुद्ध आपण पाहतोय मुकेश रॉयल चेंबूर असा सामना. एक मध्ये एकची गरज अजूनही आहे. इथे मात्र वाईट चेंडू. माहीम पॅकर्स पुढच्या फेरीमध्ये. चला यश साठी टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे आणि यश यायचं मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी सुद्धा. चला यश मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी यायचं 500 आणि अर्थातच आतिजी कदम साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आणि सिद्धार्थ कडून आपण पाहिलं तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. अगदी 13 वर्षाचा नवोदित खेळाडू आपण पाहतो आणि काय एंट्री मात्र त्याची झाली आहे. टाळ्यांचा गजर एकदा व्हायला पाहिजे यासाठी. माहीम पॅकर संघाला मात्र विजयश्री संपादित करून दिलं. यश ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. यशला आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो या सामन्याचा.